इकडे सोलापूरमध्ये सीना नदीला सुद्धा महापूर आल्याचं पाहायला मिळते। मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूरला धोका निर्माण झालाय। सीना नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाल्याची माहिती आहे। गेल्या 2 दिवसांपासून सीना नदी पात्रामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि वैराग जवळील इर्ले गावामध्ये मोहोळ माढा तालुक्याला जोडणारा बंधारा सुद्धा पाण्याखाली गेलाय। सीना नदीच्या भोगावती आणि चांदणी नदी धोका पातळी सोडून वाहत आहेत आणि त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला गेलाय। मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, सीना नदी खरीप हंगामाला महापुराचा फटका बसलाय। आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत यांनी। पाहूया। सीना नदीमध्ये 2 लाख जास्त पेक्षा क्युसेने पाणी सोडल्यामुळे सीना लगत असलेल्या शेतींना जो आहे तो मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। गुडघ्या इतकं कमऱ्या इतकं पाणी जे आहे ते या कांद्याच्या पिकामध्ये शिरल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर हे शेतकरी जे आहेत ते हातातोंडाशी आलेलं पीक जे आहेत ते जशाच्या तसे काढतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सीना जी आहे ती प्रवाहित झालेली आहे आणि तुडुंब अशी भरून वाहतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। मात्र त्याच सीना लगत असलेल्या सीना नदीच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी दिसून येत असल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येते। खरं तर किती एकर शेती होती आणि काय सांगाल, संपूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून येते। या ठिकाणी कांदा लागवड दिसते। किती एकर होतं आणि कशा प्रकारे नुकसान झालं? 1 एकर कांदा होता आणि पूर्णपणे पाण्यात पुराच्या पाण्यात गेलेला आहे। अक्षरशः 2 ते 3 दिवस झालं कांदा पाण्यात आहे व भरपूर नुकसान झालेलं आहे। बघितलं गेलं तर दुसरे शेतकरी आहेत त्यांचे बांधव, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे नुकसान झाले? संपूर्ण वस्ती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं दिसतंय, संपूर्ण शेती जी आहे ती पाण्याखाली गेली। माझे नाव बाबासाहेब सोपान घोडके, असं लहान कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील सगळ्या घोडकी वस्तीचे क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळे आम्हाला राहायची पूर्णपणे अडचण आलेली आहे। त्यासाठी आम्हाला सरकारकडून एकच मागणी आहे की आम्हाला राहायला जागा आणि आमच्या शेताचं नुकसान असं मिळालं पाहिजे, असं आमचं एकच म्हणणं आहे। नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। गुडघा इतकं पाणी जे आहे त्या शेतामध्ये शिरल्यानं कांदा पिकाचं असेल, इतर आणि उडीद असेल, तूर असेल, मूग असेल, या शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळं शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा आणि लवकरात लवकर त्वरित जे आहे ते शासनाने मदत करावी हीच अपेक्षा शेतकरी राजा करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, कामती, सोलापूर।